ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज बनवलेत मी बांगडा फ्राय। चला हे बांगडा फ्राय मी कसे बनवले तुम्हाला पुढे दाखवते। चला मग न वेळ घालवता तुम्हाला पहिले दाखवते मी। चला मग आज बांगडा फ्राय करायचा आहे। त्यासाठी मच्छी मी धुवून मस्तपैकी त्याला चीर दोन दोन मारून घेतलेले आहेत। सर्वात आधी मी लिंबू पिळून घेते, त्याच्यामध्ये अर्ध लिंबू घेतलेले मस्त मिक्स करून घ्यायचे आपण त्यात टाकून। बी काढून टाकायची, हळद, घाटी मसाला यो मम्मीने बनवल्या गावावरून। त्याच्यामध्ये गरम मसाला, धनिया पावडर, गरम मसाला सगळं मिक्स करून टाकलेलं आहे। आणि लास्टला थोडंसं मीठ चवीप्रमाणे। आता हे मसाला सगळं मिक्स करून आपल्याला दोन्ही साईडनी उलटपुलट करून मसाला लावून घ्यायचा आहे। जपून करा, कारण की बांगडा मच्छीला काटे असतात ना, ते हाताला लागायची शक्यता आहे, म्हणून व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्या। आणि मिक्स करून 5 मिनटं आपण साईडला ठेवून देऊया। कारण की त्याच्यामध्ये ना लिंबाचा, मिठाचा, मसाल्याचा चव चांगली उतरते। 5 मिनटं आपण साईडला ठेवल्यावर मसाला लावले फ्राय केले ना तर जास्ती चव नाही लागत। कधी पण जराशी मच्छीला मसाला लावून 5-10 मिनटं साईडला ठेवून द्यायचा। आता चला याला मी साईडला ठेवून देते, 5 मिनटं मी साईडला ठेवून देते। चला मग आपल्याला मच्छीला मसाला लावून 5 मिनटं झालेले आहेत। इकडं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडी हळद घेतलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट पावडर घेतली आणि त्याच्यावर मीठ घेतलेलं आहे मी। आता हे सगळं मिक्स करून घेते, चांगल्यापैकी मिक्स करून झालेले। आता ही मच्छी उचलून मी साईडला ठेवून देते इकडं आणि त्याच्यामध्ये हे पीठ टाकते। तव्यामध्ये मी तेल टाकून घेते, गरम करायला ठेवते। गॅस चालू केला आहे आणि गरम करायला तेल ठेवले। आता इकडं मी एक मच्छी उचलून त्याला साईडने थोडं पीठ असं लावून घेते। ते लावून झाले, आता मी याच्यात तेलामध्ये ठेवते। हळूच मच्छी टाकायची, म्हणजे तेल अंगावर उडेल। तीन मच्छी करून आपण तळून घेऊया। चला मग आपण त्याला पलटी करूया। चला मग आपली मच्छी फ्राय झालेली आहे। या तळून घेतलेल्या आता आपल्याला वापस या अशाच करून तळून घ्यायच्यात।
असा करून या मच्छी असेच फ्राय करून घेते. नमस्कार, अलका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी बनवलेत